जय भीम मित्रांनो. आज आपण एका अशा संवादाच्या खोलात जाणार आहोत जो वरवर पाहता निरोपाचा वाटतो, हां, पण प्रत्यक्षात तो दोन प्रज्ञावानांच्या शिखर भेटीसारखा आहे. बरोबर. हा संवाद आहे यशोधरा आणि भगवान बुद्ध यांच्यातील त्यांच्या अंतिम भेटीचा. आणि आपल्याकडे ह्या संवादाचा जो काही मजकूर आहे तो वाचताना एक गोष्ट लगेच जाणवते कोणती? की इथे दुःख, विरह किंवा म्हणजे नात्यांच्या ओळ्या आठवणी अजिबात नाहीत. हे काहीतरी खूप वेगळंच आहे. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला, शिखर भेट. खरंच दोन व्यक्ती ज्यांनी एकाच सत्याच्या शोधात दोन पूर्णपणे वेगळे मार्ग निवडले, हो, ते त्यांच्या प्रवासाच्या शेवटी पुन्हा भेटत आहेत. त्यामुळे हा संवाद भूतकाळाबद्दल नाहीये, अच्छा, तर त्यांनी जे काही मिळवलं, जे काही ते झाले त्याबद्दल आहे. या संवादाची प्रत्येक ओळ म्हणजे असं समजा की साधनेचं एक एक शिखरच आहे. वा, चला तर मग या शिखरांवरची वाटचाल समजून घेऊया. यातली जी तात्विक आणि आध्यात्मिक खोली आहे तिचा तळ गाठण्याचा एक प्रयत्न करूया. नक्की. संवादाची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे. 78 वर्षांची यशोधरा 80 वर्षांच्या बुद्धांसमोर येते, पण ती पत्नी किंवा राणी म्हणून येत नाही. ती म्हणते, भगवंत, आज मी तुमच्यासमोर पत्नी म्हणून नाही, न राणी म्हणून. आज मी फक्त एक साधक म्हणून उभी आहे. हो, आणि हे पहिलंच वाक्य म्हणजे या संपूर्ण संवादाची दिशा ठरवून टाकतं. विचार करा, त्या एका वाक्याने यशोधरेने काय साधलंय. काय? तिने सिद्धार्थाची पत्नी, राहुलची आई, कपिलवस्तूची राणी या सगळ्या ओळखी मागे टाकल्यात. खरे. ती जणू म्हणते की आता ह्या भेटीत त्या नात्यांना जागा नाही, आता फक्त साधक आणि मार्गदाता यांच्यातला संवाद होईल. म्हणजे बघा, एका वाक्याने तिने नात्यांच्या पातळीवरून हा संवाद थेट साधनेच्या पातळीवर आणला आहे. आणि बुद्ध तिची ही भूमिका तात्काळ स्वीकारतात. किंबहुना ते तिच्या साधनेला एक अशी पोचपावती देतात जी ऐकून मी खरंच क्षणभर थांबले. कोणती? बुद्ध म्हणतात, यशोधरा, तू नेहमीच साधक होतीस. मी घर सोडलं, पण तू घरात राहूनही संसाराचा त्याग केला. एक मिनिट इथे थांबूया. हो. हे वाक्य मला जरा म्हणजे गोंधळात टाकतंय. कसं काय? म्हणजे आपण नेहमी ऐकतो की बुद्धांनी केलेलं महाभिनिष्क्रमण किंवा तो त्याग किती महान होता. बरोबर. त्यांनी राज्याचा, कुटुंबाचा त्याग केला. पण इथे ते स्वतः म्हणत आहेत की यशोधरेचा मार्ग जास्त कठीण होता. हे कसं समजून घ्यायचं? हे त्यांच्या स्वतःच्या कृतीपेक्षा खूप वेगळं नाही का? नाही, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उचललाय. आणि हा विरोधाभास वाटू शकतो, पण तो नाहीये. अच्छा. उलट इथे बुद्ध त्यागाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलत आहेत. एका त्यागामध्ये तुम्ही जगापासून, कर्तव्यांपासून दूर निघून जाता. तो मार्ग सोपा नाही, त्यातही आव्हानं आहेत, नक्कीच. पण दुसरा मार्ग जो यशोधरेने स्वीकारला तो त्याहूनही सूक्ष्म आणि जास्त आव्हानात्मक आहे. यालाच काही ठिकाणी गृहस्थ संन्यास असं म्हटलं गेलं आहे. गृहस्थ संन्यास म्हणजे जगात राहून जगापासून अलिप्त राहणं. अगदी. आणि इथे आपल्याला त्यागाची एक पूर्णपणे वेगळी आणि जास्त आव्हानात्मक व्याख्या मिळते. त्याग म्हणजे पळून जाणं नाही, तर कर्तव्य करतानाही मनाने मुक्त राहणं. विचार करा, बुद्धांनी जंगल गाठलं, तिथे त्यांना बाह्य जगाचे अडथळे कमी होते. बरोबर. पण यशोधरेने राजमहालात राहून एका राजपुत्राला वाढवून राज्याची जबाबदारी सांभाळून आपलं मन स्थिर ठेवलं. ती सर्व कर्तव्य करत होती, पण मनाने ती त्या कशातच गुंतलेली नव्हती. म्हणजे आजच्या काळात जिथे आपण कामात, नात्यांमध्ये, सोशल मीडियावर पूर्णपणे गुंतलेलो असतो, तिथे हा विचार किती महत्वाचा आहे. बरोबर, अगदी खरंय. म्हणजे खरा त्याग वस्तूंचा नाही, तर त्या वस्तूंबद्दलच्या आसक्तीचा आहे. अगदी. आणि ही लढाई बाहेरच्या जगात नाही, तर स्वतःच्या मनात लढावी लागते. बुद्धांनी तिच्या याच आंतरिक विजयाला मान्यता दिली आहे. बरोबर. त्यांनी तिच्या त्यागाला कमी लेखलं नाही, उलट त्याचा गौरव केला. कारण त्यांना माहीत होतं की महालात राहून साधक असणं हे जंगलात राहून साधक असण्यापेक्षा कितीतरी पटीनं कठीण आहे. आपण त्यागाबद्दल बोललो, पण खरा त्याग मनाच्या स्थिरतेशिवाय शक्य नाही. आणि यशोधरेची मनःशांती किती खोल होती हे तिच्या पुढच्या वाक्यातून स्पष्ट होतं. बुद्ध तिच्या साधनेला मान्यता देतात आणि त्यानंतर यशोधरा संवादाला एका अशा वळणावर नेते जे ऐकून क्षणभर धक्काच बसतो. हो. ती अगदी शांतपणे म्हणते, आजची रात्र माझ्या जीवनातील अखेरची रात्र आहे. हो. आणि ह्या वाक्यात भीती, दुःख किंवा असहाय्यता यांचा लवलेशही नाहीये. हे एक सत्यकथन आहे. हो.
जसं आपण म्हणतो की आज मंगळवार आहे, तितक्याच सहजतेने ती म्हणते की आज माझी शेवटची रात्र आहे. आणि बुद्धांचा प्रतिसाद बघा, ते तिच्या शब्दावर नाही तर तिच्या अवस्थेवर भाष्य करतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात, तू हे शब्द भयाने नाही तर पूर्ण जागरूकतेने उच्चारतेस. हे खूप महत्वाचं आहे. पण मृत्यूची सजगता म्हणजे सतत मृत्यूचा विचार करत बसणं का? ते तर खूप निराशाजनक वाटतं. नाही. उलट आहे. बौद्ध धम्मात मरणानुसती म्हणजे मृत्यूच्या सजगतेवर खूप भर दिला आहे. पण त्याचा अर्थ सतत मृत्यूच्या भीतीत जगणं असं नाही. मग काय आहे? त्याचा खरा अर्थ असा आहे की मृत्यू अटळ आहे. हे स्वीकारल्यामुळे प्रत्येक क्षणाचं महत्त्व वाढतं. मग आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, भांडणांमध्ये अडकून राहत नाही. अच्छा. हे काम नंतर करेन किंवा या व्यक्तीला उद्या भेटेन, ही वृत्ती कमी होते. प्रत्येक क्षण मौल्यवान वाटू लागतो. ही एक नकारात्मक नाही तर अत्यंत सकारात्मक साधना आहे, जी जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवते. अच्छा, म्हणजे मृत्यूची सजगता ही जीवनापासून पळण्यासाठी नाही तर जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आहे. अगदी. यशोधरेसाठी मृत्यू हा जीवनाचा अंत नाही, तर प्रवासाचा एक स्वाभाविक टप्पा आहे. आणि ती त्या टप्प्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पूर्ण सजग आहे. हीच तिच्या आध्यात्मिक परिपक्वतेची खरी निशाणी आहे. हा गाभा आहे असं मला वाटतं. ती म्हणते, मी महाप्रजापतीप्रमाणे तुमच्याकडे मरणाची परवानगी मागायला आले नाही किंवा तुमच्या आश्रयाची याचना करायलाही आले नाही. आणि बुद्ध तिला विचारतात, कारण तू जाणतेस खरा आश्रय बाहेर नसतो. आणि त्यावर यशोधरा जे उत्तर देते ते अजरामर आहे. ती म्हणते, होय भगवंत, मीच माझे आश्रयस्थान आहे. आत्मदीप भव किंवा आत्मदीपो भव, स्वतःच स्वतःचा दिवा व्हा. बरोबर. हेच तर बुद्धांच्या संपूर्ण शिकवणीचं सार आहे. आणि यशोधरा आज ते तत्वज्ञान फक्त सांगत नाहीये, तर ती ते जगली आहे. खरा आश्रय, खरी मुक्ती, खरं सत्य हे कोणत्या गुरुमध्ये, देवतेमध्ये किंवा बाहेरच्या कोणत्याही शक्तीमध्ये नाही, तर ते आपल्या आतच आहे. पण आत्मदीपो भवचा अर्थ असा आहे का की आपल्याला कोणाचीच गरज नाही, की आपण एकटे पडायला हवं? हा विचार थोडा एकाकी नाही वाटत? नाही, हा एक खूप सामान्य गैरसमज आहे. स्वतःचे आश्रयस्थान होणे म्हणजे जगाशी संबंध तोडणे नव्हे. मग काय? याचा अर्थ आहे की आपल्या आनंदासाठी, आपल्या शांतीसाठी आणि आपल्या मुक्तीसाठी बाहेरच्या कोणावरही अवलंबून न राहणे. अच्छा. आपण इतरांवर प्रेम करू शकतो, त्यांची मदत घेऊ शकतो, पण अंतिम जबाबदारी आपली स्वतःची आहे. ही जाणीव होणं म्हणजेच ज्ञानप्राप्ती. आणि याच सत्याच्या साक्षात्काराला बुद्धांनी साधू 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 म्हणून दाद दिली आहे. हो. ती टाळ्या वाजवण्यासारखी दाद नाही, ती एका सत्याची ओळख पटल्याची गंभीर ग्वाही आहे. एका प्रज्ञावानाने दुसऱ्या प्रज्ञावानाला दिलेली ती मान्यता आहे. आणि म्हणूनच बुद्ध पुढे म्हणतात, ज्याने स्वतःवर विजय मिळवला तोच खरा मुक्त आहे. हो. हा विजय कशावर? तर आपल्या मनातील विघातक प्रवृत्तींवर, आपल्या इच्छा आकांक्षांवर, आपल्या आसक्तीवर. अगदी. यशोधरेने तो विजय मिळवला आहे. म्हणूनच ती आता स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रकाशित झाली आहे. तिला आता दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरज नाही. पण मग मला पुढचा भाग अजूनच वांजक वाटतो. 1 मिनिट. आत्ताच ती म्हणाली की मीच माझे आश्रयस्थान आहे. आणि लगेच ती बुद्धांना श्रेय देते. ती म्हणते की मी निरोप घ्यायला नाही, तर कृतज्ञता व्यक्त करायला आले आहे. तुम्हीच मला मार्ग दाखवला, तुम्हीच मला शक्ती दिली, असं ती म्हणते. हे जरा विरोधाभास नाही का वाटत? वरवर पाहता वाटू शकतं, पण यात अजिबात विरोधाभास नाहीये. उलट हे गुरु-शिष्य नात्याचं खरं आणि निरोगी स्वरूप दाखवतं. कसं? बघा, मीच माझे आश्रयस्थान आहे हे अंतिम सत्य आहे, पण या सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारा एक निमित्त, एक दिशादर्शक लागतो. म्हणजे गुरु? हो, गुरु. यशोधरा त्या मार्गाबद्दल, त्या दिशादर्शनाबद्दल कृतज्ञ आहे. पण बुद्धांचं उत्तर बघा, ते या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. काय म्हणतात ते? ते म्हणतात, धम्माने तुला शक्ती दिली यशोधरा, मी फक्त आरसा होतो. मी फक्त आरसा होतो. हे खूप सुंदर आहे. पण हे म्हणणं सोपं आहे. त्या आरशाशिवाय यशोधरेला स्वतःचं सामर्थ्य दिसलंच नसतं, नाही का? बरोबर. म्हणजे गुरुचं महत्त्व कमी होत नाहीये, उलट अधोरेखित होतंय असं वाटतंय. तुम्ही बरोबर पकडले. गुरुचं महत्त्व कमी नाही होत, पण त्याचं कार्य काय आहे हे स्पष्ट होतं. हे अगदी का चांगल्या कोचसारखं आहे. एक चांगला कोच तुम्हाला खेळायला शिकवत नाही, तो तुमच्यात असलेल्या क्षमतेशी तुम्हाला ओळख करून देतो. तो फक्त आरसा दाखवतो की बघ, हे तुझ्या आत आहे. बुद्ध तेच करत आहेत. अच्छा. ते ज्ञानाचा स्रोत स्वतःला मानत नाहीत. ज्ञान धम्मात आहे. धम्म म्हणजे काय? तर निसर्गाचा नियम,
अस्तित्वाचं अंतिम सत्य. बुद्ध म्हणतात की मी तो धम्म फक्त तुझ्यासमोर ठेवला आरशाप्रमाणे. शक्ती धम्मात होती आणि ती तुझ्या आतही होती. मी फक्त एक माध्यम होतो. म्हणजे खरा गुरु शिष्याला स्वतःवर अवलंबून ठेवत नाही, तर त्याला स्वावलंबी बनवतो. अगदी तू म्हणतो की माझ्यावर अवलंबून राहू नकोस, सत्यावर अवलंबून राहा. अगदी. व्यक्ती महत्वाची नाही, तत्व महत्वाचं आहे. हा फार मोठा विचार बुद्ध इथे मांडत आहेत. त्यामुळे यशोधरेची कृतज्ञता आणि बुद्धांची निरपेक्षता यातून एक आदर्श गुरुशिष्य नातं कसं असावं हे अगदी स्पष्ट होतं. यानंतर संवादाचा शेवट येतो आणि तो अत्यंत शांत आणि एक पूर्णत्वाचा अनुभव देणारा आहे. यशोधरा म्हणते, माझं मन पूर्ण शांत आहे भगवंत. एक साधक आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाच्या शेवटी यापेक्षा अजून काय मागू शकतो? आणि यावर बुद्धांचं भाष्य हे पुन्हा एकदा बौद्ध तत्वज्ञानाच्या मूळ सिद्धांताला स्पर्श करतं. ते म्हणतात, जिथे आसक्ती नाही तिथे दुःखही नाही. ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. यशोधरेच्या मनाला जी शांती मिळाली आहे ती कुठून आली? तर तिची सर्व आसक्ती संपल्यामुळे. पती, पुत्र, राज्य, सुख, दुःख, जीवन, मृत्यू या कशाबद्दलही आता तिच्या मनात ओढ किंवा भय, आसक्ती किंवा द्वेष उरलेला नाही. मन जेव्हा या द्वंद्वांमधून पूर्णपणे मुक्त होतं तेव्हाच त्याला खरी अविचल शांती मिळते. हेच दुःखाच्या अंताचं सूत्र आहे. आणि मग बुद्ध अंतिम शब्द उच्चारतात. ते म्हणतात, यशोधरा, तू धम्माला पूर्णपणे जगलीस. हे खूप महत्वाचं वाटतं. फक्त समजली नाहीस किंवा अभ्यास केला नाहीस, तर जगलीस. बरोबर. ज्ञान असणं आणि ज्ञान जगण्यात खूप फरक आहे. प्रचंड फरक आहे. धम्म किंवा कोणतंही तत्वज्ञान हे केवळ बौद्धिक समजण्याचा विषय नाहीये. ते आचरणात आणण्याचा, जगण्याचा विषय आहे. जेव्हा आपण एखादं तत्व जगतो तेव्हा ते आपल्यापासून वेगळं राहत नाही. ते आपल्या प्रत्येक कृतीतून, विचारातून आणि शब्दातून व्यक्त होतं. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या अस्तित्वाचा भाग बनतं. बुद्धांच्या मते यशोधरेने हे साधलं होतं. आणि ह्यावर यशोधरेचं उत्तर तर अप्रतिम आहे. ती काहीच बोलत नाही. ती फक्त मंद हसते आणि म्हणते, आणि आज मी त्यात विलीन होते. विलीन होणे म्हणजे काय? संपून जाणे नाही, संपून जाणे नव्हे, एकरूप होणे. एकरूप होणे. हो. जशी नदी सागराला मिळाल्यावर स्वतःचं वेगळं अस्तित्व गमावून सागररूप होते तसं. जेव्हा साधक धम्माला, त्या अंतिम सत्याला पूर्णपणे जगतो तेव्हा तो त्या तत्वापासून वेगळा उरत नाही. तो धम्मरूप होतो. अच्छा. साधक आणि साधना, ध्येय आणि ध्येय गाठणारा हे वेगळे राहत नाहीत. ते एकरूप होतात. ही साधनेची अंतिम अवस्था आहे, परमनिर्वाण. यशोधरा म्हणतेय की आज मी त्या अंतिम सत्यात, त्या धम्मात पूर्णपणे विलीन होत आहे. हा मृत्यू नाही, हे महापरिनिर्वाण आहे. वा, म्हणजे हा संवाद निरोपाचा नक्कीच नव्हता. हा तर एका साधकाच्या प्रवासाच्या यशस्वी पूर्ततेचा सोहळा होता. एक सेलिब्रेशन होतं. अगदी. हे दोन प्रज्ञावानांनी एकमेकांच्या प्रवासाला, साधनेला आणि अंतिम सत्याच्या साक्षात्काराला दिलेलं अनुमोदन होतं. यात आत्मनिर्भरता, मृत्यूकडे पाहण्याची सजगता, गुरु-शिष्य नात्याचं खरं स्वरूप आणि साधनेची अंतिम अवस्था या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला गेला. तर आज आपण यशोधरा आणि बुद्ध यांच्यातील या अंतिम संवादावर एक सविस्तर चर्चा केली. आणि हे स्पष्ट झालं की हा संवाद निरोपाचा नसून एका साधकाच्या प्रवासाच्या यशस्वी पूर्ततेचा होता. बरोबर. यात आत्मदीपोभव म्हणजे स्वतःचे आश्रयस्थान असणं, त्यागाची एक वेगळीच व्याख्या आणि गुरुची भूमिका केवळ आरशासारखी असणं यासारख्या गहन विचारांना स्पर्श झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धम्म किंवा कोणतंही तत्वज्ञान केवळ समजायचं नसतं, तर ते जगायचं असतं. आणि जेव्हा ते पूर्णपणे जगलं जातं तेव्हा साधक त्यापासून वेगळा न राहता त्यात विलीन होतो. हे या संवादाचं सार आहे. हा संवाद ऐकल्यानंतर एक प्रश्न मनात येतो. एखादे तत्वज्ञान केवळ अनुसरणे आणि ते तत्वज्ञान स्वतः असणे यात काय फरक आहे? यशोधरेने धम्म केवळ अनुसरला नाही, ती स्वतः धम्मरूप झाली. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्यात असे कोणते बाहेरचे आश्रय आहेत ज्यावर आपण नकळतपणे अवलंबून आहोत? बरोबर. एखादी व्यक्ती असेल, आपलं पद असेल, आपली ओळख असेल किंवा अगदी एखादी सवय असेल आणि स्वतःचं आश्रयस्थान बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल काय असू शकतं यावर विचार करायला हरकत नाही.